अनेक वर्षापूर्वी निळू फुले यांचं राजकारण गेलं चुलीत या नावाचं नाटक आलेलं होतं आणि लोकांनी ते खूप पसंत केलेलं होतं. राजकारणात ज्या काही वाईट गोष्टी घडतात त्या लोकांच्या पुढं आणल्या होत्या आणि राजकारणाविषयी लोकांचं मत त्यावेळीही चांगलं नव्हतं आणि आताही चांगलं नाही. त्यातल्या त्यात अजित पवार आणि फडणवीस यांनी जे राजकारण महाराष्ट्रात खेळलं त्यामुळं तर लोकांचा राजकारण्यांवरील आणि राजकारणावरील विश्वासच उडून गेला. नमस्कार, मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा, यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कोरेगावमध्ये जो ऊस पेटवापेटवीचा प्रकार घडला त्याला आधीची जी शक्ती प्रदर्शनाची अर्ज भरण्याची जी घटना घडली शशिकांत शिंदे यांची, त्याची थोडीशी किनार होते. पाटखळ हे सातारा तालुक्यातलं गाव, मोठं गाव, आणि तिथले बरेचसे कार्यकर्ते हे शशिकांत शिंदेंचा अर्ज भरण्यासाठी कोरेगावला गेलेले होते. तिथला जो राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे, बाबर त्यांचं नाव असं बहुधा, तर त्यांचा ऊस पेटवण्यात आला आणि 2 एकरावरील ऊस जळाला. त्याची धग शेजारच्या कुठल्याही इतर फळांना लागली नाही. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी असा आरोप केला की हे काम विरोधकांचं असावं, कारण बाबर यांनी बरेच कार्यकर्ते गावातील तिकडं कोरेगावला अर्ज भरण्यासाठी आणलेले होते. त्यामुळं हे दुष्कृत्य हे राजकारणातून झालेलं असावं असा आरोप त्यांनी केला. आणि महेश शिंदे जे त्यांचे स्पर्धक आहेत सध्याचे आमदार कोरेगावचे, त्यांनी लगेच SP समीर शेख यांची भेट घेऊन या प्रकरणाचा खोलवर तपास व्हावा, या प्रकरणी नार्को टेस्ट व्हावी, तसेच तिथले जे मोबाईल लोकेशन्स आहेत त्याच्यावरून आरोपींचा शोध घेण्यात यावा. आणि मग नंतर त्यांनी शशिकांत शिंदेवर तोंडसुख घेतलं. शशिकांत शिंदे हे राजकारणात कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि रात्रीचे घरांवर लाथा वगैरे मारल्या जातात असंही ते म्हणाले. याशिवाय त्यांनी दिल्लीची एक एजन्सी आणलेली आहे, ₹1.25 कोटी त्यांना दिलेले आहेत आणि ते हायर केलेली आहे एजन्सी, आणि ती एजन्सी इथं कोरेगावमध्ये फेक नेरेटिव्ह पसरवते असाही त्याने आरोप केला. तसंच हा जर आरोप मागे घेतला नाही किंवा सिद्ध केला नाही तर मी ₹500 कोटी खटला किंवा बदनामीचा खटला शशिकांत शिंदे यांच्यावर दाखल करणार असं त्यांनी सांगितलं. मुळात या शेतकऱ्याला मदत करायचं बाजूला राहिलं आणि या विषयाचंच भांडवल या निवडणुकीसाठी केलं जात आहे दोघांकडून. म्हणजे शशिकांत शिंदे पण आणि महेश शिंदे पण याचं भांडवल करत आहेत. मुळात शशिकांत शिंदे यांनी थेट महेश शिंदे यांच्यावर आरोप केलेलाच नाही. मग महेश शिंदे थेट 500 कोटीचा दावा दाखल करणार, हे कुठल्या मुद्द्यावर, कुठल्या आधारावर बोलत आहेत हे कळायला मार्ग नाही. परंतु ज्या पद्धतीनं लोकसभेला जे आरोप प्रत्यारोप झाले नंतर ते विरले, शशिकांत शिंदेंना कधी अटक होईल असं महेश शिंदे म्हणत होते, ते अटक झाली नाही. आता त्या गोष्टीला जवळजवळ 5-6 महिने होऊन गेले. आता ₹500 कोटी त्यांनी दाव्याचं जे केलं ते त्यांचा प्रसिद्धीचा स्टंट दिसतोय. त्यांनी मागणीसुद्धा केली की या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांचा शोध घेण्यात यावा. ते आता प्रकरण त्याने LCBकडे द्या असंही म्हटलेलं होतं. आणि या प्रकरणाचा पोलिसांनी चांगला अभ्यास केला किंवा मोबाईल लोकेशनवरून जर तपास केला तर आरोपी सापडतील आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ शकतं. आता ही घटना घडल्यानंतर मग महेश शिंदेंना ही संधी मिळाली की शशिकांत शिंदे यांच्यावर तोंडसुख घ्यावं. मग त्यातून नरेंद्र पाटलांचा विषय निघाला, जे शशिकांत शिंदेंचा अर्ज भरायला बरोबर होते. त्यांनीही लोकसभेच्या वेळेला महेश शिंदेंच्या बरोबरीनं शशिकांत शिंदेंवर आरोप केलेले होते. आणि नरेंद्र पाटील हा अर्ज भरायला असल्यामुळं अनेकांच्या भोवया उंचावल्या. नक्की राजकीय खिचडी काय शिजते ते कळायला मार्ग नव्हता आणि अजूनही त्याबद्दल कुणाला काही कळलं नाही. आता हाच मुद्दा घेऊन मग महेश शिंदे यांनी हे 2 माथाडी नेते कशासाठी एकत्र आले काय हे जास्त स्पष्ट केलं नाही, परंतु त्याने असे आरोप केले की हे दोघे माथाडींचे नेते माथाडी कामगारांना लुटतात आणि बाजार समितीच्या
माध्यमातून शेतकऱ्यांचा जो माल येतो ते शेतकऱ्यांना पण लुबाडत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचा ऊस पेटवण्याचे धंदे असले आम्ही करत नाही, असले धंदे त्यांनाच जमतात, असं बरंच काही काही सांगितलं. आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघात MH43, MH42, MH14, MH12 ह्या भागातल्या गाड्या फिरत आहेत आणि त्या दहशत निर्माण करत आहेत, असे स्टेटमेंट महेश शिंदे यांनी केलं. सातारा जिल्ह्यात पहिली एक किरकोळ घटना घडली. कराड उत्तरमध्ये अर्ज भरण्याच्या वेळेला मनोज घोरपडे आणि बाळासाहेब पाटील यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. शिवीगाळ वगैरे झाली. पोलिसांनी ते कसं तरी मिटवलं. परंतु कोरेगावचा हा प्रकारच वेगळा म्हणावा लागेल, कारण याचा त्रास सामान्य कार्यकर्त्यांना होत आहे. राजकारणी बाजूला राहतात. सोशल मीडियावर अनेकदा अशा काही पोस्ट फिरत असतात की हे राजकारणी सामान्य कार्यकर्त्यांमध्ये भांडणं लावतात आणि आतून मिळालेले असतात, एकमेकाला भेटतात, शुभेच्छा देतात, दिवाळीच्या किंवा आणखी कशाच्या. पण कोरेगावमधली परिस्थिती जरा वेगळी वाटते, कारण महेश शिंदेने जे पोलीस मुख्यालयासमोर जे पत्रकारांशी बातचीत केली, तिथं त्यांनी सरळ सरळ शशिकांत शिंदेंना आरेतुरीची भाषा वापरली. आणि हे राजकारण आता पुढं कुठली पातळी गाठल हे आता सांगता येत नाही. परंतु ही कोरेगावची निवडणूक होस्तपर्यंत पोलिसांनी सतर्क राहिलं पाहिजे आणि नेत्यांनी आपल्या भाषेवर लगाम ठेवला पाहिजे, कार्यकर्त्यांना आवरलं पाहिजे. ह्या अशा वाईट घटना ज्या निवडणुकीच्या निमित्तानं घडत आहेत त्या कशा टाळता येतील हे पाहिलं पाहिजे. धन्यवाद. राजकीय विश्लेषण असणाऱ्या आमच्या बातम्या, कार्यक्रम पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.